नमस्कार मंडळी. आज आपण अगदी मऊसूत लुसलुसीत अगदी 5 ते 6 दिवस टिकणारे मस्त असे मुळा मेथीपासून तयार केलेले थेपले किंवा पराठे बघणार आहोत. तर मुलांना मुळा म्हटलं की नाक मुरकटतात. अजिबात त्यांना मुळा खायला आवडत नाही, मेथी खायला आवडत नाही किंवा पालक खायला आवडत नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडत असेल. त्यासाठीच अतिशय उपयुक्त मस्त असे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याकरिता आपल्याला लागणार आहे जवळपास 1.5 ते 2 वाट्या कणिक. नंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी किसलेला मुळा, 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, 1 वाटी बारीक चिरलेली पालक, थोडासा कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद, 1 मोठ्या चमच्याने तिखट. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. नंतर अगदी अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा ते पाऊण वाटी भाजलेली पांढरी तीळ आणि 2 ते 3 ठेचलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि जवळपास 1 पळी तेल. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. अजिबात पाणी न टाकता सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, जेणेकरून सर्व भाज्यांचा कणकेमध्ये फ्लेवर उतरेल. तर इथं मी सर्व मिश्रण छान एकजीव करून घेत आहे. नंतर आपल्याला अगदी थोडं पाणी घालून छान घट्टसर असा कणकीचा आपण ज्याप्रमाणे भिजवतो किंवा कणकीचा ज्याप्रमाणे आपण गोळा तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला इथं कणकीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं छान कणिक मळून झाली. नंतर यावर थोडं तेल टाकून आपण ही कणिक जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी छान मुरवायसाठी ठेवून देऊया. चला तर मग इथं कणिक मी मुरवायसाठी ठेवली आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे कणकीची लाटी करून घ्यायची आणि त्यावर थोडा गव्हाचा पीठ टाकून अगदी आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याचप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जाड पण नको आणि खूप पातळ पण नको. तर अशा प्रकारे इथं मी छान अगदी पातळ मीडियम साईजची ही अशी पोळी लाटून घेतली आहे. तर अशा प्रकारे इथं आपला इथं थेपला तयार आहे. अगदी खूप पातळ आणि खूप जाड पण असा आपला थेपला तयार करायचं नाही आहे. तवा गरम आहे. अशा प्रकारे आपण थेपला छान तव्यावर भाजून घेऊया. अगदी मीडियम ते मोठ्या आचेवरच आपल्याला थेपला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी छान जवळपास 50 ते 60% पराठा भाजून घेऊया. नंतर त्यावर अगदी तेल किंवा तुपाचा वापर करून तुम्ही पराठा छान भाजून घ्या. तर अशा प्रकारे हे पराठे खायला मस्त वाटतात. अगदी सुरुवातीला हे पराठे असे कोरडे दिसतात, पण जेव्हा ते अगदी 15 ते 20 मिनिटानंतर नरम आणि मऊ लुसलुसीत पडतात तेव्हा अगदी खायला मस्तच वाटतात, सहज तुटतात आणि 5 ते 6 दिवस हे पराठे राहतात सुद्धा. तर अशा प्रकारे अगदी मस्त झटपट आपले थेपले तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी जवळपास 15 ते 20 मिनिटानंतर थेपले अशा प्रकारे मस्त मऊ लुसलुसीत आणि सॉफ्ट आहे. तर अगदी तुम्ही हे थेपले अगदी चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता. प्रवासात न्या, मुलांच्या डब्यासाठी द्या किंवा जेवणात करा, नाश्त्यात करा. खायला
अजिबात कंटाळा येणार नाही आणि मुलांना माहीतसुद्धा पडणार नाही की यामध्ये मुळा, मेथीची भाजी, पालक अशा वेगवेगळ्या भाज्या टाकल्या आहेत आणि त्याच्याद्वारे मुलं ह्या भाज्या खाऊ पण शकणार. तर अशा प्रकारे तयार केलेला पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.